यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले आणि नंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर या सर्वांना खूप चांगले वाटले. त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करणारे जसे की सरदार वल्लभभाई पटेल, खूप सारे महान नेते ज्यांनी आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवले. या पुस्तकामध्ये एक महाराणा प्रताप यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यांनी खूप मोठं कार्य केलं. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी चित्तोडगड येथे झाला. ते जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांचे स्वप्न होते की मला मोठे होऊन माझ्या देशासाठी काहीतरी करायचे, असे त्यांचे लहानपणी स्वप्न होते. जेव्हा ते लहान होते तेव्हाच त्यांना असे वाटायचे की मी या देशासाठी काय करू शकतो बरं, जसे की मी माझ्या देशाला खुश राखण्यासाठी काहीही करू शकतो. लहानपणीच त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले होते. त्यांना खूप छान असं वागणूक दिली होती व चांगले शिकवलंही होतं. ते खूप विद्वान व हुशारही होते. महाराणा प्रताप हे जेव्हा लहान होते तेव्हा ते नेहमी म्हणायचे की मी या देशामध्ये जन्मलो हे मला खूपच आवडते की मी या देशामध्ये मला माझा भारत देश खूप आवडतो, असे त्यांचे म्हणणे होते. नंतर खूप जेव्हा महाराणा प्रताप हे वयात आले तेव्हा महाराणा प्रताप यांच्या आई व वडिलांनी त्यांचा विवाह करून दिला. ज्या दिवशी त्यांचा विवाह होणार होता त्या दिवशी महाराणा प्रताप हे फार आनंदी होते. महाराणा प्रताप यांना त्या दिवशी फार आनंदित होते. त्या दिवशी त्यांना असे वाटू लागले की मी जसे स्वप्नच बघायलो की काय, असे त्यांना वाटू लागले. महाराणा प्रताप हे यांचा जन्म चित्तोडगड या इथे झाला. त्यांना त्यांच्या आईवडिलांना सुद्धा त्यांच्या मुलावर खूप गर्व असायचा की तो लहानपणीच विचार करायचा की मी माझ्या देशासाठी काहीतरी करणार आणि करूनच दाखवणार, कारण की मी माझा भारत देश माझ्या भारत देशासाठी काहीही करणार, असे त्यांचे म्हणणे होते. जेव्हा महाराणा प्रताप हे मोठे झाले तेव्हा त्यांनी फार मोठे कार्य केले.